नमस्कार मित्रांनो. पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात वाटत होता. लोहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन तो दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती. पण काही दिवसातच या घटनेने असा धक्कादायक वळण घेतला आहे की पोलिसांनाही या प्रकरणात तपास अधिक खोलात जाऊन करावा लागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केतन अग्रवाल कोण होता, त्याच्या आयुष्यात काय काय घडलं, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची भूमिका नेमकी काय आहे आणि 4 वेळा खून करण्याचा प्रयत्न झाल्याचं तपासात समोर आलेला दावा काय आहे आणि या संपूर्ण प्रकरणात तिसरा संशयित नीरज कुमार यांचं नाव कसं आलं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर केतन अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम व्यवसायाशी संबंधित कुटुंबातील तरुण होता. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं आणि केतनचं भवितव्यही उज्ज्वल मानलं जात होतं. त्याचा सिया गोयल सोबत साखरपुडा झाला होता आणि काही महिन्यातच उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न होणार होतं. दोन्ही कुटुंबाकडून लग्नाची तयारीही जोरदार सुरू होती. मात्र साखरपुड्यानंतर काही गोष्टी बदलायला लागल्या. केतनच्या कुटुंबाचा दावा आहे की त्यांना यामध्ये काही गोष्टी जाणवत होत्या आणि त्या म्हणजे वारंवार भांडण होत होतं. सियाचं वागणंही बदलल्यासारखं त्यांना वाटत होतं. केतन स्वतःही काही वेळा सभ्रमातच असल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. या सगळ्यामध्ये कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचाही विचार केला होता, पण शेवटी लग्नाची तयारी सुरू ठेवण्यात आली. आणि या दरम्यान पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात आधीपासून प्रेमसंबंध होतं. चेतन चौधरी म्हणजे सियाचा बॉयफ्रेंड. या दोघांमध्ये प्रेमसंबंध, शारीरिक संबंध होते. तरीही सियाने साखरपुडा केतन अग्रवाल सोबत केला आणि यांच्या साखरपुड्यानंतरही सियाचे प्रेमसंबंध कायम असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास अधिकाऱ्यांच्या मते केतन हा त्यांच्या नात्यातील अडथळा बनला होता आणि त्याला दूर करण्यासाठी कट रचले गेले. पोलीस तपासानुसार पहिला प्रयत्न लोहगड किल्ल्यावरच झाला. आरोप असा आहे की सियाने केतनला कड्याच्या भागात नेलं आणि त्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न झाला. मात्र केतन एका झाडाला धरून वाचला. त्यावेळी त्याला सांगण्यात आलं होतं सियाच्या जवळ साप आल्यामुळे सियाने घाई गडबडीमध्ये सापाला भिवून त्या केतनला धक्का दिला आणि केतननेही ते स्पष्टीकरण खरं मानलं आणि प्रसंग तिथेच संपला. किमान त्यावेळी तरी त्याला आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे अशी शंका आली नव्हती. यानंतर 4 जूनला दुसरा प्रयत्न झाला. 4 जूनला दुसऱ्या प्रयत्नात केतन वाचला कारण त्या दिवशी केतनच्या आईने केतनला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही आणि नियोजन फसला. त्यानंतर तिसरा प्रयत्न 14 जूनला झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पुन्हा एकदा लोहगड परिसर निवडण्यात आलं होतं. मात्र त्या दिवशी लोहगड किल्ल्यावर एवढी पर्यटकांची गर्दी होती की सियाला तिचा प्लान पूर्ण करता आला नाही. या सगळ्यानंतर आता येतो 18 जून. हा दिवस या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दिवस. त्या दिवशी केतन, सिया आणि इतर काही जण लोहगड परिसरात गेले होते. सुरुवातीला सर्व काही सामान्य असल्याचं दिसत होतं. ट्रॅक, फोटो, फिरणं, गप्पा हे सर्व चालू होतं. बाहेरून पाहणाऱ्या पर्यटकांना कुठलाही संशय येत नव्हता. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशीच कथित कट यशस्वी झाला. तपासानुसार चेतन चौधरी आधीपासून परिसरात उपस्थित होता. तपासानुसार चेतन चौधरी म्हणजे सियाचा बॉयफ्रेंड आधीपासूनच परिसरात उपस्थित होता. तो स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता. तरीही CCTV फुटेजमध्ये दिसणारा एक व्यक्ती प्रचंड उष्णतेतही हुडी घालून फिरत असल्याचा पोलिसांच्या लक्षात आलं. साधारणतः 33 अंश तापमानात कोणी हुडी का घालेल असा प्रश्न तपासी अधिकाऱ्यांना पडला आणि याच धाग्यापासून संपूर्ण तपासाची दिशा बदलल्याचं सांगितलं जात आहे. तर पोलिसांचा दावा आहे की ठरलेल्या संकेतानंतर चेतनने केतनला कड्यावरून खाली ढकललं. काही वृत्तांमध्ये घटनास्थळी झटापटीच्या खुणा आढळल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. गवतावर झालेली हालचाल, संघर्षाच्या खुणा आणि घटनास्थळाचा पंचनामा यामुळे तपास अधिक गंभीर झाला. मात्र या बाबतीची अंतिम पुष्टी न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होईल. केतन सुमारे 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला ही दुर्घटना म्हणून नोंद झाली होती. कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काही दिवसापूर्वी लग्नाची तयारी करणारं हे कुटुंब अचानक अंत्यसंस्काराची
तयारी करत होता. मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसे तसे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. घटनेनंतर दिलेल्या जबाबामध्ये विसंगती आढळल्या होत्या. सियाच्या फोन कॉल्स रेकॉर्ड तपासण्यात आले. लोकेशन डेटा आणि CCTV फुटेज सर्व काही खंगाळण्यात आलं आणि या सर्व पुराव्यांशी जुळवाजुळव करताना पोलिसांना एक वेगळीच कथा दिसू लागली. पोलिसांनी सांगितलं की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात हजारो वेळा फोनवर संपर्क झाले होते. अनेक महिने सतत संवाद होत होते. पोलिसांनी सांगितलं की सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्यात हजारो वेळा फोनवर संपर्क झाले होते. अनेक महिने सतत संवाद सुरू होता. या डिजिटल पुराव्यांमुळे तपास अधिक बळकट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर समोर आलं ते नीरज कुमारचं नाव. आता हे नीरज कुमार अँगल काय आहे ते पाहूया. तपासानुसार चेतन चौधरी म्हणजे सियाचा बॉयफ्रेंड याने स्वतःचा मोबाईल दुसरीकडे ठेवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. काही वृत्तानुसार नीरज कुमारचा मोबाईल चेतन वापरत होता किंवा ह्या दोघांनी फोनची अदलाबदली केली जेणेकरून घटनास्थळीची उपस्थिती लपवता येईल. पोलीस आता या संपूर्ण मोबाईल लोकेशन अँगलचा तपासही करत आहेत. नीरजची भूमिका नेमकी काय होती की फक्त मोबाईल पुरतं त्याचा या कटामध्ये समावेश आहे हे सगळं तपासानंतर स्पष्ट होणार आहे. त्याच्याबद्दल अंतिम निष्कर्ष काढणं सध्या योग्य ठरणार नाही. यानंतर काही मराठी वृत्तानुसार पुरावे नष्ट करण्यासाठी आणि स्वतःवर संशय येऊ नये म्हणून अनेक युक्त्या वापरण्यात आल्या होत्या. ओळख लपवणं, मोबाईल लोकेशन बदलणं, घटनास्थळी उपस्थिती नाकारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अशा विविध बाबींचा तपास सुरू आहे. दरम्यान केतनच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना अनेक गंभीर दावे केले. त्यांच्या मते त्यांना काही संकेत आधीच मिळत होते. सियाला हे लग्न नको होतं असा त्यांचा आरोप आहे. तसेच यापूर्वी झालेल्या कथित प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे सुरुवातीला ज्या घटनेकडे अपघात म्हणून पाहिलं जात होतं ती घटना आता कथित कट, नियोजन, डिजिटल पुरावे आणि अनेक अयशस्वी प्रयत्नांशी जोडले जात आहे. एका बाजूला लग्नाची तयारी सुरू होती तर दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या म्हणण्यानुसार एक गुप्त नातं सुरू होतं. एका बाजूला भविष्याची स्वप्न रंगवली जात होती तर दुसऱ्या बाजूला त्या भविष्याला संपवण्याचा कटही रचला जात होता. आज या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळवायची आहेत. नीरज कुमारची नेमकी भूमिका काय होती? फोन लोकेशन बदलण्याचा कट किती मोठा होता? किती लोकांना या नियोजनाबद्दल माहिती होतं? सर्व आरोपीविरुद्ध कोणते पुरावे न्यायालयात टिकतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात अंतिम सत्य काय आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरं आता तपासात समोर येतील आणि जसे ते समोर येतील तसा अपडेटेड व्हिडिओ मी घेऊन येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.